पोरी आल्या म्हणजे साऱ्याजणी येते. आता नाही तर एकटोन पाहिले नाही येत बाई मिले. गमतही नाही. पोरग गेलं बाहेर. कसं करू तर गमाले कोणी येऊन नाही आलं माझ्या घरी. पोरी दुसऱ्याच्या पोरी येते पण पोरी आल्या नाही हो. करून आल्या हो बेबी बाई, झोपल्या आहे का व? का भेटते येवा झोपलीच आहे. ये कल्याणी आली बाई तुमच्या बेटीले. चलू आई म्हणे म्हणून आली तुमच्या घरी. कधी आली हो? कधी आली? रात्रीच आली हो मोठी. स्नवाल का बस कल्याणी. हा बसतो मोठी. बसतो उठून मी उल्लीशिक. न मोठी तुला बरं नाही लागत. उलीशिक वरत होऊन जाय. आई बसते तिथं, मी या खुर्चीवर बसतो. झोपलीच होती. आता उठून बसतो. मी वाटच पाहून आली व कोण ना कोणी येईन बा म्हणून. बरं झालं तुला अलकाला आणलं होतं. तिला माहित आहे मोठी झोपलीच असते. तिला काही गमत नाही. बरं झालं आली तू. बरं तू कल्याणी आली तर ते आईला गमते बाई. हा किती आनंद हसरा वाटतो ना त्या आईचा चेहरा. हसरा वाटते पण आता पोराचे लेकरं नाही काय, हसरीच राहते ते. नातू झाले तिले आता गमते ना चांगलं. पहिले नाही गमे, मी गेली म्हणजे नाराज होऊन जाय. आता काय नाराज होते ते. तिचे नातू आहे नात आहे. आता तिले वागूनच आहे नाताईले. आता नाही रुसत ते माव. ना माझ्या दोन्ही पुरी आल्या खेळून आल्या त्या बाहेर. चल म्हणलं तर जवळच आहे तर येतो म्हणे आई. मग दुकानात गेले वाटते चॉकलेट आणाले. नाही काव आहे विचारे लेकरायचा चॉकलेटायचा. माहितच आहे बाई मागं किती कलर आहे. 5 लेकरं 5 पुरीचे किती लेकरं आहे बाबा. किती दिगाई कर बाई. त्याची आप्पाची ठोके बाई भाजीवर नाचे ना तर त्याची आप्पा दिले ठोके. मला बुड्याला कलायचं नाही बोलला मागुता मागच्या बाई पोट्टे धावत ह्या दरवाजातून त्या दरवाजातून पळे ना. तुला तर माहितच आहे कसे कलय करी आले पाहिजे. आता ये करतो येत नाही एकच ये लेकरं अशीच असते. शिचकोतीन बाई आले म्हणजे उन्हाळ्यात किती मोठ्या फणाट्या जमा करून दे बाई. वाडीत जाय कडू करून बुडी संगत किती आणि त्याच्या हिरसानं बंद भरून देते ते कोट्याचं. भरून नाही दे काय काळजी नाही राही ना इन्नाची. किती दिवस काळजी नाही राही महिना तू आणून देतो. आणि ते बुडी बरे नाही ना तू. तिने बाई एवढं मोठं आणलं आमचं उलीसक झालं. अशी हिरसं काय म्हणून एवढं हासा येऊ घरी येऊन कॉमेडी सांगे लयच मजा येते त्याची. मोठी त्या पोरी नाही आल्या का अधिक महिन्याले. एकही नाही दिसून आली. लय माई म्हणे एकही नाही आली म्हणे. आता त्या पोरीच्या घरी लग्न झालं तर एकही नाही आली का व. तिला ये करून आली. ज्योतीने येऊन आली. तिचं घरच बांधणं छपाई चालू आहे. तिला किती नांदला ना आली नाही म्हटलं ते. प्रेमात आईला बोला लागत होतं. त्याची पोरगी येते ना अधिक महिन्याला. आता ते काय येते जात होती लग्नात पोरीच्या तुमच्या नातीच्या. पण असं झालं माझ्या भावाच्या पोरीचं लग्न होतं ना म्हणून माय काही येणं नाही झालं. हा मा घरचे सगळेजण तिकडे होते तर माझी इच्छा होती बाई लई इच्छा होती जाईन बाई लग्नाले. पण काही झालेच नाही भेटलं. माधुरी ताईला बोला लागत. आता माधुरी ताई तरी कमीच आहे व. तिच्या पोरीच्या इकडून लय काम होते म्हणते जास्त म्हणून नाही येते. जाऊ दे तिच्या घरी लय झालं ना आता आपल्या घरी येईन काय ते. नंदा पहिले कोण नाही बोलावलं मग. ती पोरगी आली ना आता मग 8-15 दिवस ती राहते. जाते वाटते उद्या झाला वाटते तिचा अधिक महिना. तर म्हणे बाई तिच्या घरचा माणूस पाठवत नाही. घन करते म्हणून काही जाऊ दे मी काही म्हटलं नाही तिले. त्या माणसाला मोठी बाई घनघन करायची सवय आहे. काय होते आता कोण आहे तिच्या घरी. पोरग कामाला जाते बुडा राहते. ह्या बुड्या नाही या 8 दिवस राहू इथं. ऐकतच नाही. किरिंग लावते तिच्या मागं. मी ताईच्या घरचं लग्न जुळलं म्हणते ना तिच्या मागं कामं असून आता आहे ना. पुतण्याच्या पोराच्या लग्नाच्या वेळेस होती ना 4-5 दिवस तिलेच काय म्हणू बाई. आता तिच्या घरचं लग्न आहे काय म्हणू तिला ये म्हणू. लय नंदला ना आता काही लावत नाही. येशील तर ये नाही येत तसं नका येऊ म्हणून. मी काय आता नंदला जाऊ दे. दुसऱ्याच्या पोरी येते त्याच्या इकडे पाहायचं राहायचं. वाटत असते आई तुले मोठी वाटून आलं पण त्याचे मागं कामं. आता मी आज काल आली हा उद्या मी जातो. मी काही राहतो काय माय मागं काव आहे कामा धंद्याची. हा माणूस जाते गाडीवर कुठे जाल भेटते. डब्याची पंचायत होती तर पण मागचा माणूस येते म्हणून इथं म्हणून मला राहायला भेटते. एवढं तरी जास्त नानाने लावत असतो बेबी बाई. काय करू जास्त पुरीले ये करा आणि तिच्या घरात भांडण लावा काय मी नाही म्हणत असतो. येशील तर ये ना जाशील तर जाय. जास्त काही बोलायला नाही पुढं. त्याला म्हटलं का जास्त भाव खात तिथे माव नाही खात. आता माकडच्या बुड्डीच्या इकडून होत नाही म्हणून हा तिच्या इकडून झालं असतं तिनं तरी केलं असतं. हे अशीच बोलते मला. येशील तर ये जशी तर जाय. आता मागच्या बुड्डीच्या इकडून होत नाही तर मी 8-8 दिवस राहू नये का हो मोठे. हो बाई पण मी पोरी राही ना प्रेमी तर 15-15 दिवस राही हो बाई. म्हणजे अजून राहतेच ना ते 15 दिवस यायची आहे म्हणून जाते काय. ते 15 दिवस झाल्याशिवाय पोरी आहे तोपर्यंत ते राहते. मग नाही राहत जाई. हा पोरी आहे तोपर्यंत राहते. मग काय मी जिथे राहतो काय मरतो. माही दुखतच राहते सतत. काय निघते त्यापासून गोया तर रात्रीपर्यंत गोया आहे माझ्या जीवाले. पण मला गमत नाही वाटते. आले पाहिजे बा पुरी एक आली म्हणजे मला गमते. ते बरोबर आहे हो मोठे. पण त्याचे मागं कामं संसार लेकरं बाय आहे तिच्या त्याच्या मागं. आता काय त्याच घरी येत जाईल ते पोरग जाते बाहेर. बाप्पा कुठे गेला दादा.
कपडे प्रेस करायले मग तिकडे गेला का पट्टी सगळं गोष्टी सांगते फार वेळ येत नाही मला वाटते फोनवर बोला पोराई समोर हा गेला म्हणजे येतच नाही विचार लवकर वाटत पाहतोस तर मग काय करू अंग टाकतो आपली बायतो वरत अहो म्हणा गमतही नाही तूच कशी राहतो मला समजत नाही बिचारी काय करतो लागते ना कसं तरी हसून खुसून दिवस काढा लागते माय ना तू येते ना तिच्या घरी जिगाने करायला येत असते ना हा पोट्टीचं पोट्ट तर येते टाईमच पडलं राहते दादापाशी बाप्पा त्याचा हरी किती मोठा चांगला राहते खेळते त्यासंग बोलते कामही करू लागते त्याला पोराच्या हातची वापर होय म्हणून कोणी म्हणत नाही एखाद्या बाईच्याच हातची किती पॉश आहे होते घर काय झालं त्यापासून सगळं झाड झूड पूस पास सगळं झटक झटक करते नाही पोरग बाई हा फक्त मी कोणत्या कामाची तुला सांगू काय मी फक्त टेबलवर बसतो टेबल घेतो आणि मस्त पुढे लाटून देते त्याला तेवढं काम होते माझ्याकडून मग कोणतंच काम नाही होत त्यालाच पाणी मागा लागते त्यालाच सगळं करायला लागतं बाई ते माईवालं हा त्याचं दुःख वाटते त्या मोठी येईल माय पोराला करा लागते माय पोराला करा लागते किती सांगते आमच्याशी असं लग्न झालं असतं दादाचं तर टेन्शन नाही राहिलं असतं कामा धंद्याचं तर तो करतच नाही म्हणतं आता काय करतं जाऊ दे काही विचार करायला नाही पुढं तेवढा आणल का पाणी घेऊन ये बरं देतीले दे मला दे तू पे चहा मांडतं काय चहा मांड मोठे काही नाही पाणी पिऊन आलो आम्ही काही नाही गोष्टीच सांगायला आलो चल म्हटलं मोठे यायच्या भेटीले तुला पाहिजे काय देऊ का मी आणून तुमच्यासाठी म्हटलं म्या मला नाही लागली तानमान नाही लागली नसेल कर तिथंच मी सांगतो तुला पोहे सांगतो सगळं सांगतो कर ना नाही हो मोठे पोट भरलाय मी नाही खात आता माझी आई नाही खात आता जेवण झालं आमचं आणि तू आता नाश्त्याचं लावून आली नाही आत्ताच जेवलो नाही करत नाश्ता नाही करत तू जेवली का काय जेवली बाप्पा तू कवीची भाजी जेवली वरण भात पोळी आपलं काय जेवतो लोणच्याची फोडी पण जावती का लोणच्याची फोड एवढी लोणच्याची खूप फोड काढली म्हणतो तू चापल चुपल करायचं आणि काय खायचं काय करतो तर काय दाता नाही तर काय करा हा दात नाही तर काही खाऊ नाही काय आपलं चापल चुपल केलं मग बरोबर आहे चौथं लागते काही ना काही आणलो अधिक महिन्यासाठी कल्याणीसाठी काय देतो चांदीचे जोडवे देतो बाई आहे तिच्यापाशी पण म्हटलं नवीन देतो मग चांदीचे द्या बा तांबे मंब्याचं घेतलं काही घेतलं तरी ते 1000 रुपयापर्यंत जातेच म्हटलं म्हणून जोडवेत देतो म्हटलं कामी पडते गोष्टी द्या लागते जवायला द्या लागते ना देव देऊन देईन अन्नपूर्णा माता देऊन देईन पोरीला द्या लागते जवळ आम्ही तर एक देव पहिले त्याला नवीन निघालं बाप्पा फोटो काढणं व्हिडिओ काढणं लय सगळे दिसते ना व्हिडिओ काढला म्हणजे कसं केलं काय केलं कोण होय काय होय सगळे दिसते ना लेकरे आता नवीन आहे ते आपण करायचं बा माय म्हणणं आहे मेहनत तू नक्की करते नवीन व्हिडिओ टाकते स्वतःची टाकते लग्नात बाई किती बाई नाचाची कुदाची किती मला पाल भेटला मी गेली काय मायकून चालणं नाही होत जाते नाही होत हा होती काय माया जाणं मला पाल भेटला नाही काय चांगलंच आहे ते निघते बाई ते चांगलंच निघते नाही त्या मोठेले मला समजायला लागलं मोठं आता लग्न पाहायला भेटलो आजीले म्हणून होय रिसेप्शनले तर गेलते अहो तुम्ही कोणासोबत गेलती व पण गाडी घेतली ना 4 व्हीलर त्याच्यात नेलं होतं बाई म्हणून मला जायला भेटलं नाही तर काय मेहनत जवळ नाही पाल भेटला असता बाई मला तर माझा फोटो काढला मस्त उठून दिलं सोप्यावर हा उतरून दिलं चांगला बाई मेहनत जवळ चांगलंच असलं पाहिजे पुरीबारीचं चांगलंच असलं पाहिजे त्याच्यातच आनंद आहे चल ना बाई चल ना आता झाल्या गोष्टी चला खाली अलकाली घ्यायला येतात नाताची वागवायची जातो जाय बाप्पा काही ना काही घ्या लागतो चहा पाणी दादा नाही तर तुम्ही नाही घेतलं त्यानं म्हणलं सस्ता तुम्हाला चहा जबरदस्तीनं त्यालाही नाही मांडू दिला रोजच आहे तिच्या मागं कामं धंदे किती कामं आहे बाप्पा दादाच्या मागं नाहीच मांडू दिला असतं मी चहा पेत नाही माझी आई एवढी शुगर आहे तर पेत नाही जातो मग मोठी नाही घरी मी नेहमीच येतो आईले बेबी मोठीच्या घरी चल करून म्हणून माई येते माझ्या संगत तू आई माई नेहमीच येत असन पण मी तिला संग घेऊनच येत असतो तुला त्या घरी याला कशा माझ्या वेळ गेला मस्त गोष्टी सांगितल्या काय घेतलं काय नाही मला माहिती झालं का आता माझ्या पोरीला फोन करून सांगतो ना कल्याणी आले तुम्ही आला नाही म्हणून त्याला तिथून मिटवला पाहिजे म्हणून कशी अलकाची पोरगी येते म्हणून तुम्ही ते यप नाही आली म्हणतो माझ्या घरी त्याला बडबडच करतो मी आता बाय हो मोठे हा ते कल्लाही पाडतो बत्ती आल्या रे इथं मोठे काय केलं असतं त्याचा लग बाप्पा आता नातू नाही कोणी नाही म्हणून त्याचा लग गेले आल्या पाहिजे येतो मग मोठे या